लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखेंची 40 केंद्रावरील ईव्हीएम व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी। 18 लाखांचं शुल्कही भरलं। विखेंनी पराभव मान्य करावा, लंकेंचा टोला। मराठा आणि ओबीसी आंदोलन मर्यादेबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या। शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना। तर केंद्रानं बघ्याची भूमिका घेऊन चालणार नसल्याच्याही कानपिचक्या। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एंट्री। विधानसभेच्या अनुषंगानं वरळीत घेणार बैठका। संदीप देशपांडे वरळीतले संभाव्य उमेदवार। अजित पवारांच्या समावेशाबाबत रामदास कदमांच्या वक्तव्याला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर। अजित पवार वेळेत आले म्हणून लंगोटी वाचली। मिटकरींनी कदमांना सुनावले बोल। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी। सुप्रीम कोर्टातही दाद मागण्याच्या तयारीत। तलाठ्यापासून नीट पर्यंत सर्वच परीक्षांमध्ये घोळ। एसआयटी चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। गृह मंत्रालयाच्याच तक्रारी का वाढतायत, फडणवीसांना सवाल। मंगळवारी घेतलेली यूजीसी नीट परीक्षा रद्द। परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं केंद्रीय शिक्षण खात्याचा निर्णय। तर आता नीट परीक्षाही रद्द करा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी। पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान योजनेचा लाभ। 22 लाख लाभार्थ्यांना फायदा। मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सध्या पावसाची विश्रांती। काल रात्रीपासून धोधो पाऊस, सध्या ब्रेकवर। कल्याण डोंबिवली दिवा भिवंडी भागात पावसाचा धुमाकूळ। शेकडो घरात शिरलं पाणी, जनजीवन विस्कळीत। पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस। बोईसरमध्ये पाणी साचायला सुरुवात। रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम। त्र्यंबकेश्वरमध्ये राज ठाकरेंच्या हस्ते संत निवृत्तीनाथांची आरती। नंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातही दर्शन। थांबवून ठेवलेल्या भाविकांना प्रवेश देण्याची राज ठाकरेंची सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।